श्री क्षेत्र आदमापूर येथील गणेश मंदिर। हे जे गणेश मंदिर आहे हे विशेष आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथील हे गणेश मंदिर। बाहेरूनच बघा किती सुंदर मंदिर बांधलेलं आहे। खूप सुंदर असं मंदिर। परिसर देखील एकदम नीटनेटका स्वच्छ असा परिसर। आणि ह्याचं विशेष तुम्हाला सांगायचं म्हणजे आता आपण आज जाऊ। हा विघ्नहर्ता, काय म्हणता? हा विघ्नहर्त्याचा मूषक। आपण या मूषकाच्या कानात सांगणार आहोत बरं आपल्याला काय हवं ते। बघा एंट्री देखील किती सुंदर झालेली आहे। खूप सुंदर असं हे गणेश मंदिर। आणि मी तुम्हाला याची विशेषता मंदिराच्या आत गेल्यावर सांगणार आहे। तिथे गेल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक वेगळं असं आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घडणार आहे। आता आपण मंदिराच्या आत जातो आहे। मंदिराच्या आत आल्याबरोबर आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं। आणि तिथे गणपती बाप्पाच्या पायाखाली एक पृथ्वीचा गोल दिसतो। बघा सगळ्यांसाठी गणपती बाप्पा संदेश देतात आहे। तुम्ही जगात कुठेही असलात तरी गणपती बाप्पा सदैव तुमच्यासोबत आहेत। गणपती हा संपूर्ण विश्वाचा अधिपती आहे। तो विघ्नहर्ता म्हणून जगभरातील अडचणी दूर करतो। म्हणूनच हा पृथ्वीचा गोल म्हणजेच हे संपूर्ण जग आपल्या गणपतीरायाच्या अधिपत्याखाली आहे असं हे मंदिर। आता आपण अष्टविनायकाचे दर्शन घेऊ। हा आहे मोरगावचा मयुरेश्वर। नंतर हा आहे सिद्धटेकचा सिद्धिविनायक। सिद्धिविनायक, सिद्धटेक। बघा संपूर्ण अष्टविनायक दर्शन। पालीचा बल्लाळेश्वर। पाली। एकाच ठिकाणी संपूर्ण अष्टविनायक दर्शन। महाडचा वरद विनायक। थेऊरचा चिंतामणी। हे झाले आपले काही बघून। ओझरचा विघ्नहर्ता। महागणपती रांजणगाव। महागणपती रांजणगावचा महागणपती। ओझरचा विघ्नहर्ता। असे हे संपूर्ण अष्टविनायकाचे दर्शन आपल्याला झालेले आहे। आणि आपली जी काही चिंता, जी काही समस्या किंवा जे काही मागणं असेल ते ह्या मूषकाच्या कानात मागायचं। म्हणजेच हा मूषक गणपती बाप्पापर्यंत पोचवतो आणि आपलं मागणं पूर्ण होतं।